चला तर मंडळी, रेस्टॉरंटमध्ये मिळणारे मस्त चमचमीत छोले आणि टम्म फुगलेले भटुरे घरच्या घरी बनवणं काही कठीण गोष्ट नाहीये. तर त्याकरिता एका भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा खाण्याचा सोडा, अर्धा चमचा साखर, 2 चमचे दही, 2 चमचे रवा घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा. गोळा खूप घट्ट बनवायचा नाही आहे, आपल्याला सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा तयार झाल्यानंतर त्याला 1 चमचा तेल लावून छान पुन्हा एकदा मळून घ्यायचं. त्यानंतर त्यावर एखादी कापड किंवा झाकण झाकून मुरण्याकरिता ठेवून द्यायचं. 15 मिनिटात छान असं पीठ आपलं मुरलेलं आहे. त्यानंतर त्याचे गोळे करून घ्यायचे. एक गोळा पोळपाटावर ठेवून त्याला छान दोन्ही साईडने तेल लावून पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे. खूप पातळ लाटायचं नाही आहे. तुम्हाला हवा तो त्याला शेप देऊ शकता. त्यानंतर तेल आधीच गरम करायला ठेवून द्यायचं आहे. गरम गरम तेलामध्ये भटुरा सोडायचा आणि हलक्या हाताने झाऱ्याच्या मदतीने दाबत त्याला फुगवून घ्यायचा. मस्त टम्म फुगलेला आपला भटुरा इथे तयार झालेला आहे. छोलेची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि फुल व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.